आदिवासी साहित्याची वाटचाल आणि आदिवासी साहित्याचा विकास या अनुषंगाने आपण चर्चा करत होतो। मागील तासामध्ये मी तुम्हाला या आदिवासी साहित्याच्या वाटचाली संदर्भात काही अंशी माहिती दिली होती। आदिवासी साहित्याचा अभ्यास किंवा जो हा वाङ्मय प्रवाह आहे आदिवासी, त्याच्या संस्कृतीचा म्हणजे आदिवासींच्या संस्कृतीचा, त्या आदिवासी साहित्याच्या मूळ प्रेरणांचा आपण विचार केला। थोडक्यात आदिवासी साहित्याची वाटचाल पाहत असताना आपणाला आदिवासींचं लोकसाहित्य हे आपल्याला पाहावं लागतं आणि त्या आदिवासींचं लोकसाहित्य कुणी संकलित केलं त्याचा विचार करणं म्हणजे इथून आदिवासी साहित्याची वाटचाल सुरू होते। या लोकसाहित्याचा आदिवासींच्या संकलन करण्याचं काम पाश्चात्य आणि भारतीय अभ्यासकांनी केलेलं आहे। मी तुम्हाला त्या संदर्भात सांगितलं की सरोजिनी बाबर, दुर्गा भागवत, प्रभाकर मांडे, नागो नांदापूरकर, भाऊ मांडवकर, हे अनेक अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं आहे। पाश्चात्य जे विचारवंत आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की सॉंग्स ऑफ फॉरेस्ट, वेरियर एल्विन आणि शामराव हिवाळे यांनी ते केलेलं आहे। गोंड, बैंगा, परधान या आदिवासींची गाणी त्यांनी संकलित केलेली आहेत। असाच हा आदिवासींच्या साहित्याचा विकास होत गेला। आदिवासी जे जन्माने नाहीत किंवा आदिवासी नसलेल्या अशा काही अभ्यासकांनी आदिवासींच्या लोकसाहित्याचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये के सावे यांनी द वारलीज, एस हिवाळे यांनी द परधान्स ऑफ द अप्पर नर्मदा व्हॅली, कुसुम वारगोलकर यांनी वसंत नारगोलकर या दोघांनी जंगलचे राजे, हे तुम्हाला मी सांगितलं। त्याच्यानंतर समाजसेवकांच्या प्रबोधन कार्याची फलनिष्पत्ती म्हणून आज आदिवासी जो समाज आहे तो बोलू लागलेला आहे, तो लिहू लागलेला आहे। आदिवासी हा शिकून सवरून तो पुढालेला नवशिक्षित आदिवासी हा जो तरुण आहे, तो तरुण आज काव्यलेखन करतो आहे। आदिवासींच्या दुःखाचं, त्यांच्या दैन्याचं, विद्रोहाचं वास्तव आणि त्यांची संघर्ष गाथा तो आज या कवितांच्या मधून चित्रित करतो आहे। रानावनातलं वातावरण असेल, त्या वातावरणात आपलं जीवन व्यतीत करणारी वन्य जमाती आहेत, त्यांचे पाडे आहेत, उदास आणि भकास झालेलं त्यांचं केविलवाणं जगणं आहे। त्यांचे प्रश्न हे ज्वलंत आहेत, जिवंत आहेत। त्यांच्या रूढी, परंपरा, अंधविश्वास हे सर्व नवशिक्षित आदिवासी साहित्यिक आपल्या साहित्यामध्ये प्रभावशाली पद्धतीने तो मांडू पाहत आहे। कारण शिक्षण मिळालं आणि या शिक्षणामुळे या समाजाला नवं एक आत्मभान प्राप्त झालं आहे। आज आपण जर आदिवासींच्या मध्ये जे नवशिक्षित तरुण आहेत त्यांच्या लेखनाचा, त्यांच्या नव्या जाणीवांचा जर विचार करू गेलो तो किती आपल्या जगण्याला जिवंतपणे रेखाटत आहे हे आपणाला दिसतं। मराठी साहित्यात आदिवासी जीवनाचं चित्रण एकूण दुसऱ्या त्याच्यामध्ये येत नाही, खूप विरळ प्रमाणामध्ये येतं, पण आदिवासींनी लिहिलेलं जे साहित्य त्याच्यामध्ये मात्र ते येतं। आणि म्हणून आदिवासी जीवनावरील मराठीत प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या जर आपण बघितल्या तर आचार्य रामचंद्र
आचार्य शंकर रामचंद्र भिसे यांनी जंगलातील छाया, विवा हडप यांनी लिहिलेली गोदाराणी, डॉक्टर महाश्वेता देवी यांनी लिहिलेलं अरण्यर अधिकार, डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेलं डांगाणी, वाब कर्णिक यांनी वाडागीन, गोनी दांडेकरांनी जैत रे जैत, अशा सगळ्या आदिवासींच्या जीवनातील संघर्षाचं चित्रण या कादंबऱ्यांनी केलेलं आहे. तसंच श्री सहस्त्रबुद्धे यांची पहिली सलामी ही कादंबरी 1948 साली प्रकाशित झाली आणि नलिनी सहस्त्रबुद्धे, राणी दुर्गावती, दादा देशकर, न्यायदंड, एकूणच ह्या ज्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या, ह्या कादंबऱ्यातून आदिवासींच्या जीवनातील संघर्ष, कधी स्वप्नरंजन तर कधी वास्तवाचं भान, या आदिवासींच्या साहित्यातून येतं. आपण एकंदरीत जर विचार केला तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात मराठी साहित्यामध्ये आदिवासी जीवनाचं विरळ का होईना, कमी प्रमाणात का होईना, पण हे चित्रण येऊ लागलं हे आपणाला अमान्य करता येणार नाही. कथा, कादंबऱ्या व काव्य क्षेत्राप्रमाणेच नाट्य क्षेत्रही आदिवासींच्या जगण्यापासून फार दूर होत आहे. फारच थोड्या नाटककारांनी आदिम जीवनावर नाट्यलेखन करण्याचा प्रयत्न केला. तंट्या भिल्ल हे आदिवासींच्या जीवनावरील अटक संघर्षाचं वास्तव चित्रण करणारं नाटक आहे. अपवाद म्हणता येईल असं विश्वनाथ खैरे यांचं एकलव्य हे 3 अंकी नाटक आपणाला सांगता येईल. आदिवासी कवींची जी लेखन पद्धती आहे किंवा आदिवासींचा जो काही पहिला काव्यसंग्रह जो प्रातिनिधिक स्वरूपात आला तो मोहोळ 1947 ते 1985 या कालखंडामध्ये आदिवासी साहित्यिकांच्या स्वतंत्र अशा साहित्यकृती जे आहेत त्या फार कमी प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे मासिक असतील, वृत्तपत्र असतील, संशोधन पत्रिका असेल, यामधून प्रकाशित झालेल्या आदिवासींच्या लेखनावर आपणाला अवलंबून राहावं लागतं. नाव घेण्यासारखं एक व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे भुजंग मेश्राम यांनी आदिवासी कविता हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झाला, प्रसिद्ध झाला. 1985 नंतरच्या काळात या आदिवासी साहित्यिकांच्या काही साहित्यकृती प्रसिद्ध झालेल्या आपणाला दिसतात. त्यातील काही कविता संग्रह पाहण्यासारखे आहेत. वाहरू सोनवणे यांनी गोधड तर विनायक तुमराम यांनी गोंडवन पेटले आहे. भुजंग मेश्राम यांचा कविता संग्रह उलगुलान, डॉक्टर नीलकांत कुलसंगे यांचा इंद्रयारण, पुरुषोत्तम शेळमाके यांचा वनसूर्य, वामन शेळमाके यांचा जगवा मने पेटवा मशाली, ही काव्य निर्मिती कमी होईना, कमी का प्रमाणात असेना, तरी त्यामागील सामाजिक प्रेरणा ज्या आहेत ना या लेखकांच्या लेखनामागील मात्र अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आदिवासींच्या जीवनाचे एक गाढे अभ्यासक म्हणून व्यंकटेश आत्राम यांचं नाव घेता येतं. यांनी आदिवासींच्या जीवनावर पुस्तक प्रकाशित केलं, 2 क्रांतीवीर नावाचं. त्यानंतर लसूर राजगडकर यांचा हितगुज आणि पत्रसंग्रह, हितगुज नावाचा जो पत्रसंग्रह आहे ना तो प्रसिद्ध झाला. या व्यतिरिक्त आपण जर विचार केला तर आदिवासी संशोधन केंद्राचे संचालक व आदिवासी जीवनाचे चिंतक डॉक्टर गोविंद गारे यांची आदिवासी जीवन, धर्म आणि संस्कृती
आदिवासींचं जीवन असेल, त्यांचा धर्म असेल आणि त्यांची संस्कृती असेल, या सगळ्यावर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला दिसतं. आदिम संस्कृतीचे जे अभ्यासक आहेत MC कंगाले यांनी कोया धर्माचा इतिहास याच्यामधून आदिवासींचं जे लोकनृत्य आहेत, लोकगीत आहेत आणि त्यांचे अंतप्रवाह जे आहेत ते तपासण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकसाहित्याच्या अभ्यासाला गती असल्यामुळे किंवा ती गती मिळाल्यामुळे रानावनात राहणाऱ्या या आदिमांचं लोकसाहित्य हा इथलच्या अभ्यासकांचा अभ्यास विषय होऊ लागला आहे. आणि इथलच्या आदिवासींचा रानावनाचा विषय, त्यांच्या लोकसंस्कृतीचा विषय हा अभ्यासाचा विषय होऊ लागल्यामुळे आदिवासींच्या साहित्याला उज्ज्वल भवितव्य निर्माण झालेले, ते उज्ज्वल यशाचंही कारण आहे. आजच्या घडीला आपण जर विचार केला तर आदिवासी समाजातील नवशिक्षित आदिवासी तरुण नव्या जाणीवेनं, प्रेरणेनं साहित्य निर्मिती करू लागलेले आहेत. दलित साहित्य जसे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ह्या मानवी मूल्यांचा पुरस्कार करतं, तसंच आदिवासी साहित्यही करतं. गावकुसाबाहेर ज्या त्यांच्या वेदना आहेत त्या वेदनांचं ते प्रतिनिधित्व करतं. आदिवासी साहित्य हे ह्या भूमीनं निर्माण केलेल्या आदिम जाणीवांचं, त्यांच्या वेदनांचं शब्दरूप आहे. आदिवासी साहित्य म्हणजे काय? इथलच्या मातीनं निर्माण केलेल्या आदिम जाणीवांचं, वेदनांचं ते एक शब्दरूप आहे. विद्रोही वाङ्मय लिहितानाच आदिपुत्रांच्या भावभावनांची आणि अंतरीच्या उमाळ्याने ओथंबलेल्या आदिवासींच्या लोकवाङ्मयाची जोपासना ह्या साहित्याने करण्यावरच आदिवासी साहित्याचे वाङ्मयीन यश हे निर्भर राहणार आहे. आदिवासी साहित्याच्या संदर्भात या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण एक सारांश रूपाने काही गोष्टी अशा मांडू शकतो. शिक्षणाचा जो प्रचार झाला, प्रसार झाला, त्यामुळे अगदी संथपणे का होईना आदिवासींना त्यांचं आत्मभान जागं करता आलं. त्यांचं आत्मभान त्यांनी जागवलं. दलितांनी जसं प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध रणशिंग फुंकलं, तसं आदिवासींनी देखील वनसंस्कृतीचे नातलग म्हणून त्यांनी जे साहित्य निर्माण केलं, या भूमीने प्रसविलेल्या आदिम जाणीवांचं, त्यांच्या वेदनांचं शब्दरूप म्हणून हे आदिवासी साहित्य अस्तित्वात आलं. आदिवासींच्या साहित्यातून या प्रस्थापित मूल्य व्यवस्थेविषयीची चीड आणि नकार आहे. जे कालबाह्य आहे, जे पीडादायक आहे आणि अन्यायकारक आहे, त्यांच्या भंगण्याला, त्यांच्या भंजनाला, त्यांच्या तोडण्याला या आदिवासींचा विद्रोह प्रवृत्त होतो. पण त्याच वेळी ही विद्रोही जी प्रवृत्ती आहे ही एका नव्या मूल्यांची प्रतिष्ठापना करीत आहे. म्हणून विद्रोही वाङ्मयाची निर्मिती करीत असताना सुद्धा नुसतीच अक्रास्तळेपणाची भूमिका आदिवासी साहित्यिकांनी ही घेऊ नये. कारण नुसत्याच आगपाखड करण्याच्या प्रक्रियेत हे साहित्य स्वतःचं अस्तित्व हरवून बसण्याचा धोका असतो. आदिवासी साहित्याची जी परिवर्तन क्षमता आहे आणि त्याची जी परिणामकारकता आहे ते वाढवण्याकडे विशेषतः आदिवासी साहित्यिकांनी लक्ष पुरवलं पाहिजे.
हे साहित्य कोणत्याही प्रस्थापित साहित्याची नक्कल किंवा प्रतिकृती होणार नाही याची देखील दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. या साहित्याचं निराळेपण आपल्या चटकन डोळ्यात भरेल इतकं हे साहित्य वेगळं असलं पाहिजे. आदिमांच्या जीवन संस्कृतीशी, त्यांच्या व्यथावेदनांशी, त्यांच्या आशा आकांक्षांशी आणि सामाजिक प्रश्नांशी समरस झालेलं असलं पाहिजे. एवढंच नाही तर ते एकजीव झालेलं पाहिजे. तरच ते साहित्य खऱ्या अर्थानं आपलं उज्ज्वल भविष्य घेऊन या सहस्त्रकात दशकात अवतरेल हे सांगायला कोणताही भविष्यकार किंवा ज्योतिषी लागणार नाही. आणि म्हणून आदिवासी साहित्यांच्या संदर्भात ही काही सैद्धांतिक चर्चा आपण इथं केलेली आहे. यानंतर जो पुढचा भाग आहे तो मी तुम्हाला उद्याच्या तासात सांगतो. आपण आज इथं थांबूया. ठीक आहे.